खुशवाना पुण्यात पाऊस पडलेला आहे. पेस्ट्रीला जाऊ. तिकडे पाणीपुरी खा. अप्रतिम. अप्रतिम. आज पुण्यात पाऊस पडलेला आहे आणि मी असं रिपोर्टिंग केल्यासारखं का बोलतात. परत आम्ही चाललो आहोत बाहेर. कुठे चाललो आपण? पाणीपुरी खायला. हे हिंजेवाडी पेस्ट्रीकडे जाणारा रस्ता आणि तो आहे बाहेर येणाऱ्या लोकांची गर्दी. बघितलं ट्रॅफिक वाले तिथे उभे आहे तरी तिला काय नाही. ही आहे ट्रॅफिक, हिंजेवाडीची इव्हनिंग ट्रॅफिक, ज्यांना सगळ्यांना घरी जायचं आहे. आणि हा आहे हिंजेवाडी मध्ये जाणारा रस्ता. ओ माय गॉड. पेस्ट्रीला जाऊ. तिकडे पाणीपुरी खा. ट्रॅफिक बघ कितीपर्यंत. ट्रॅफिक बघितलं कितीपर्यंत. जवळपास 3-4 किलोमीटर ट्रॅफिक असते रोज हिंजेवाडीची. समीरसाठी मी बुके घेतलाय. समीर, दिस इज फॉर यू. चांगली कोथिंबीर भेटली. खुशवाना. वेलकम टू शुभजाज किचन. बघा आज कशी माझी बायको मला फर्स्ट टाइम पास्ता फर्स्ट टाइम का सेकंड टाइम एकदम बनवलं ना वाटतं पण फ्लॉप गेला था. आणि हा मी माझ्या लाईफमध्ये सेकंड टाइम करते. लाईफमध्ये म्हणजे एवढ्या वर्षांपासून जन्माला आल्यापासून कधी पास्ता बनवलेला. दूध थंडच करायचं तर आपण हा पेस्ट्रीजचा पॅन ठेवूयात. This pan is from Prestige. यामध्ये थोडंसं बटर ॲड करू. अगं पहिले हे होतं ना उकळून ते थंड करून परत कसं करावं लागतं. ठीक आहे थोड्या वेळाने नुनू म्हटलं लक्ष भेटेल. नुनूच्या मुद्द्याच्या पुढे नाही अगदीच नाही आत्तापर्यंत नाही. आता मग आम्ही पावल्या वेळात ब्रोकोली निवडू. रोज संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दुसऱ्या दिवशीच्या डब्याच्या भाजीची तयारी करतो. मग आज आणली आहे ब्रोकोली बाजारातून आणि त्यासाठी ती निवडणं चाललं आहे. कट कर ना. ते पण नाही वापरायचं. वापरू शकतो ना. तुम्ही निवडा ना इकडे इकडे असं सोबत पटकन होत आहे. सुकवायसाठी तुम्ही निवडा. ब्रोकोली खूप लवकर शिजते असं मला आठवत आहे. आणि खूप शिजवायला पण नाही लागत. थोडी कच्ची कच्ची राहिली तर छान लागते असं मला आठवत आहे. बनवली आहे एकदाच मला तर फ्लो आहे म्हणून कुठे क्लिक आहे. काही बनवायची ना मला माहिती की अरे हेल्दी असते. घ्या आणि तिला काही निंजा टिकनीच नाही आहे. फ्लॉवर बनवतो ना आपण सेम फ्लॉवर फक्त ग्रीन कलरचं. फक्त तिला जरा चव नसते टेस्ट नसते. तर तिला तुम्हाला जास्त इन्ग्रेडियंट्स ॲड न करता टेस्ट मेकर जसं काय टाकू शकत असेल तर ते खरंच चांगलं होते. कारण खूप जास्त इन्ग्रेडियंट्स टाकले ना तर ती फ्लॉप होते. पण काय होतं जेव्हा आपण असं बनवतो ना सकाळी टिफिनला बनवतो ना तर ती दुपारी थंड होऊन जाते भाजी डब्यात. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला म्हणजे आमच्या पण हॉस्पिटलमध्ये आहे सोर्स
त्याला गरम करायला, पण मग खूप लांब जायला लागतं, खाली ग्राउंड फ्लोअरला जा. तर व्हाईट सॉस पास्ता इथे बनवला आहे. तर इथे आमच्याकडे आहे कांदा, लसूण, कोथिंबीर आम्ही टाकणार नाही आहे, टाकणार आहे थोडीशी लास्टला जस्ट गार्निशिंगसाठी. बटर. तर आम्ही हे फर्स्ट टाइम सेकंड टाइम ॲज क्षितिजा मेन्शन ट्राय करतो आम्ही. आणि चीज पण आहे. लगेच नाही टाकत क्षितिज. हा पण ओपन करून ठेवू ना, सगळं ओपन करून ठेवलं की छान वाटतं दिसायला. चीज पण आहे आमच्याकडे, चीज क्यूब आणि चिली फ्लेक्स. चीज आहे, चिली फ्लेक्स आहेत, अजून दूध आहे आणि एक हा विकफिल्डचा पास्ता सॉस आहे. मी फर्स्ट टाइम करतोय त्यामुळे माहिती नाही कसं होणार आहे, पण ठीक आहे. आता बटर गरम झालं आहे आणि त्यामध्ये मी कांदा ॲड करते. जर तुमच्याकडे व्हेजिटेबल्स असेल तर टाकू शकतो, पण आमच्याकडे नाही म्हणून मी नाही टाकले. कांदाच व्हेजिटेबल टाकलं, हे टाकलं. तर आम्ही यूट्यूबवर बघत होतो, तर आम्हाला 2 टाईपच्या रेसिपी भेटल्या. थोडं लसूण पण चॉप, लसूण ग्राइंडेड असा बारीक केलेला लसूण पण टाकलाय. ही आम्ही क्षितिजाने बघितलेल्या रेसिपीनुसार बनवतोय. म्हणजे तर मराठी तुम्ही आम्हाला सांगा की खरंच रेसिपी काय असते. तुम्ही सांगा आणि नेक्स्ट टाइम बनवू. नेक्स्ट टाइम नक्की. ॲक्च्युली आम्ही दोघं पण फ्लॅटचे पास्ता वगैरे काही खात नाही, कधीच नाही. म्हणजे आमचं रोज भाकरी भाजी पोळी असंच काहीतरी असतं रोजचं मेनू. पण आज बाहेर जरा पाऊस पडला ना, असं मस्त काहीतरी छान खावंसं वाटत होतं आणि मग पास्ता होता घरात. जो खूप दिवसाचा आम्ही विचार करत होतो की कधीतरी बनवू, तर तोच कधीतरी आज आलेला आहे. तर हा कांदा थोडासा छान असा पिंक झालाय. काय आहे? चालेल ना पिंक? मला वाटलं ते बटरचा कलर आहे का? नाही, पिंक झालाय तो. तुम्हाला नसेल दिसत, पण मला तर दिसतोय. हा पण दाखवू मला. थोडा गॅस कमी करते. शेफ त्यातच आपण थोडं चिली फ्लेक्स ॲड करूयात. आत्ता करू का? नंतर ते सॉस बनल्यानंतर करता वाटतं. हां, मग करणार होतो पण करी सॉस केल्यानंतर टाकतात, तर मग सॉस बनवेल तेव्हा. तर हा चीजी क्रीमी मिक्स पास्ता सॉस आणला आहे आम्ही आणि मला वाटतं की मैदा ॲड करण्यापेक्षा डायरेक्ट हे टाकू. कांदा परतला आहे तर मी टाकू का हे? तर आम्ही ते ॲड करतो आहे. आय डोंट नो कसं होणार आहे, पण ठीक आहे. थोडंसं टाकून बघते एवढं. त्याच्या गुठळ्याने व्हायला पाहिजे. हां, गुठळ्याने व्हायला पाहिजे असं वाटतंय. तर आता त्याला थोडंसं छान हलवून परतवून घेऊ. झालंय व्यवस्थित होत आहे. रिफ्लेक्स इथे ठेवते मी. आता दूध ॲड केलं आहे त्यामध्ये आणि चांगली कन्सिस्टन्सी येते. फ्लेक्सिंग पास्ता. ॲज यू नो किती सुरगुडा आहे मला भांडे घासायचा, त्यामुळे मी असं काढायचं झालं ना पहिले भांडे घासते. भांडं निघालं ना ते पहिले घासून ठेवते, त्याच्याशिवाय माझा मनच नाही लागत. This cute chef. And it's done. तर आम्ही खाऊन सांगतो कसं झालं. अप्रतिम. परत अप्रतिम. अप्रतिम. मस्त आलं.
भारी वाटतं.